मित्रांनो, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे। विशेष म्हणजे रणबीर कपूर ह्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच म्हणजे 28 सप्टेंबरला ती बाळाला जन्म देणार आहे। डॉक्टरांकडून ही तारीख तिला देण्यात आली आहे। मित्रांनो, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत। रणवीर सिंग याला डेट करण्याच्या अगोदर दीपिका पादुकोण ही बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये होती। दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर ही जोडी चाहत्यांना देखील प्रचंड आवडायची। रणबीर कपूरच्या नावाचा एक टॅटू देखील दीपिका पादुकोण हिने आपल्या मानेवर काढला होता। मात्र अचानक यांचे ब्रेकअप झाले। कॅटरीना कैफमुळे यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती बाबत। जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या मुंबईतील राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता। सुशांतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर बरेच आरोप झाले होते। सुशांतला अंमली पदार्थ पुरवल्याच्या आरोपाखाली रियाला तुरुंगातही राहावं लागलं होतं। जवळपास महिन्याभरानंतर जामिनावर तिची सुटका झाली होती। रियासोबतच तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती सुद्धा भायखळा तुरुंगात महिनाभर कैद होता। या कठीण काळात जवळच्या मित्रमैत्रिणींनी आई वडिलांची कशा पद्धतीने काळजी घेतली याविषयी तिने नुकताच खुलासा केला आहे। मी तुरुंगात असताना आई वडील माझ्या फ्रेंड सोबत ड्रिंक्स करायचे असे एका इंटरव्ह्यू दरम्यान तिने सांगितले। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मला माझ्या आई वडील आणि मित्रमैत्रिणींचं वजन वाढलेलं दिसलं होतं। जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा मला समजलं की मी तुरुंगात असताना ते माझ्या आई वडिलांना नियमित भेटायला जायचे। अगदी जवळचे मित्रमैत्रिणी माझ्या आई वडिलांसोबत जेवायला बसायचे, प्रसंगी ड्रिंक्सही करायचे। मित्रमैत्रिणींची एक जोडी माझ्या कुटुंबियांच्या खूप जवळची आहे। मी आणि माझा भाऊ तुरुंगात असताना ते कपल दररोज रात्री माझ्या बाबांसोबत जेवायला आणि ड्रिंक्स करायला यायचे। मित्रांनो, रिया चक्रवर्ती सध्या झिरोदाचा संस्थापक निखिल कामतला डेट करत असल्याची चर्चा आहे। नेक्स्ट अपडेट आहे कंगना राणौत हिच्या इमर्जन्सी ह्या चित्रपटाबाबत। हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता। मात्र वादात अडकल्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा होती। आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे। या चित्रपटाबाबत मागील काही दिवसांपासून बरेच वाद निर्माण झाले आहेत। या चित्रपटात शीख समुदायाबाबत चुकीचे चित्रण असल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत। तेव्हा शीख संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे। तेव्हा आता सेन्सॉर बोर्डाने देखील चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रद्द केले आहे। या प्रकरणावर कंगनाने आपली निराशा व्यक्त केली आहे। तिने सांगितले की माझ्या चित्रपटावरच आणीबाणी लादण्यात आली आहे। ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे। मी माझ्या देशाबद्दल खूप निराश आहे अशा शब्दात कंगनाने खंत व्यक्त केली आहे। कंगनाने ह्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटले की अशा प्रकारचे अडथळे मला मनासारखे चित्रपट तयार करण्यापासून रोखू शकत नाही। आज आपण कोणाला तरी घाबरू, लोक आपल्याला घाबरवत राहतील, आपण खूप सहज घाबरतो। मी हा चित्रपट मोठ्या स्वाभिमानाने बनवला आहे, त्यामुळे चित्रपट सेन्सॉर बोर्ड कोणताही वाद निर्माण करू शकत नाही। त्यांनी माझे प्रमाणपत्र रद्द केले आहे, परंतु मी चित्रपट अनकट रिलीज करण्याचा निर्धार केला आहे। इंदिरा गांधी यांचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला हे मी दाखवू शकत नाही असेही कंगनाने म्हटले आहे। मित्रांनो, चित्रपटाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रद्द केले आहे। नेक्स्ट अपडेट आहे महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातीबाबतचे। नेपोटिझमच्या नावाखाली बॉलिवूडचे स्टार किड्स इंडस्ट्रीत एंट्री करत असताना अमिताभ बच्चन यांच्या नातीनं मात्र वेगळी वाट निवडल्याचं दिसून आलं आहे। अमिताभ आणि जया बच्चन यांच्या मुलीची लेक नव्या नवेली नंदा आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे। नव्या आता मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच MBA करणार आहे। भारतातल्या टॉप संस्थेत तिला ॲडमिशन मिळाल्याचा आनंद नव्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे। नव्याला बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा नसल्याचं तिनं आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ती फार बी टाउन गॉसिपमध्ये दिसत नाही। नेहमीच काहीतरी वेगळं करताना ती दिसते। नव्यानं IIM अहमदाबाद कॅम्पस मधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत। या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करत असतात। नव्याने तिचे यापूर्वीचे शिक्षण परदेशात पूर्ण केले आहे। ती लंडन इथे शिकायला होती। तिने तिथे ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, तर यानंतर तिनं पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्क इथल्या फोर्डहम विद्यापीठातही ॲडमिशन घेतलं होतं। तिने परदेशातल्या ह्या खासगी विद्यापीठात डिजिटल टेक्नॉलॉजी आणि UX डिझाईन या विषयात पदवी घेतली आहे। आता तिला मॅनेजमेंटचे धडे गिरवायचे आहेत। नव्याचे वडील हे उद्योगपती असल्याने ती फॅमिली बिझनेस सांभाळणार असल्याचे म्हटले जात आहे आणि त्यासाठीच तिने MBA ला प्राधान्य दिलं आहे। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर बाबत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सिने इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी यावर संताप व्यक्त केला। पण सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या कलाकारांनी यावर प्रतिक्रिया न दिल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे।
अभिनेता शरद केळकर या प्रकरणावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। या घटनेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा तो म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही प्रचंड वेदनादायी घटना आहे। या घटनेने मला खूप दुःख झालं आहे, पण मला या घडलेल्या घटनेवर कोणत्याच प्रकारची राजकीय प्रतिक्रिया द्यायची नाहीये, कारण मी राजकारणात नाही। तसंच शिवराय हे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे। प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीच्या मनात जी भावना आहे तीच माझ्या मनात देखील आहे, असंही शरद केळकर म्हणाला। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे बॉलिवूडचा फेमस रॅपर हनी सिंग याच्याबाबत। नुकतेच एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबाबत भाष्य केले आहे। डिप्रेशनमध्ये असताना बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याला कशी मदत केली याबद्दल तो व्यक्त झाला। शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार यांच्यासोबत तो बोलायचा, असा खुलासा हनी सिंगने केला। अक्षय कुमार यांचा कॉल यायचा, ते विचारपूस करायचे, तर दीपिकानं देखील चांगला डॉक्टर सुचवला होता, असं हनी सिंग म्हणाला। हनी सिंगनं त्याच्या कुटुंबाबद्दलही सांगितलं। संपत्ती, नाव, फेम, व्यसन आणि अफेअरमुळे बायकोला देखील मी विसरलो होतो, असा खुलासाही त्याने केला आहे। लग्नानंतर 9-10 महिने चांगले गेले, पण नंतर माझ्या डोक्यात यशाची हवा गेली होती। मी जगभर फिरायचो, माझं कुटुंब आहे याचा विसर मला पडला होता। मी बायकोला विसरूनच गेलो होतो। मी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, असंही हनी सिंग म्हणाला। मित्रांनो, हनी सिंगचा घटस्फोट झाला असून आता तो सिंगर मॉडेल हिरा सोहलला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मित्रांनो, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच नागरी सेवा ही प्रत्येक देशातील सर्वात कठीण परीक्षा असते। भारतातील लाखो लोक दरवर्षी या परीक्षेला बसतात। त्यातील काही निवडक लोकच ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात। पाकिस्तानातही ही परीक्षा घेतली जाते। पाकिस्तानमध्ये नागरी सेवेच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे। यामध्ये मुलाखत घेणारा व्यक्ती उमेदवाराला कॅटरीना कैफ बद्दल प्रश्न विचारतोय आणि उमेदवाराने त्यावर जे काही उत्तर दिले आहे ते आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे। मुलाखतकार विचारतो की तुझी आवडती भारतीय अभिनेत्री कोण, यावर तो कॅटरीना कैफचे नाव घेतो। कॅटरीनावरून मुलाखतकार प्रश्न विचारतो की भारतात पाकिस्तानवर अण्वस्त्र हल्ल्याची योजना आखली जात आहे आणि ते थांबवण्याची माहिती कॅटरीनाकडे आहे। ती माहिती मिळवणे तुमचे काम आहे, मात्र त्यासाठी कॅटरीना कैफ सोबत रिलेशनशिपमध्ये जाणे हाच माहिती मिळवण्याचा मार्ग आहे, तेव्हा तू काय करशील? यावर उमेदवार उत्तर देतो, सर साहजिकच मला देशाच्या सुरक्षेसाठी अशा गोष्टी कराव्या लागतील, तेव्हा मी कॅटरीना कैफ सोबत रिलेशनशिपमध्ये जाईल। उमेदवाराचे हे उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि विविध प्रकारच्या फनी मीम्स यावर बनवल्या जात आहेत। मित्रांनो, अशाच प्रकारच्या सिनेसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स करिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह।